आज आपण पाहणार आहोत एकदम खुसखुशीत कोथिंबिरीच्या वड्या। त्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे। अशी बारीक कट करून घ्यायची आहे। त्यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घालूया। जिरे, ओवा, हिरवी मिरची आणि लसूण याचे वाटण घालून घेऊया। लाल मिरची पावडर, हळदी पावडर, पांढरे तीळ आणि चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करूया। पाणी न घालता सर्वप्रथम हे गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे पाणी घालून घेतले आहे। थोडे तेल लावून घेऊया आणि गोळा छान मळून घेऊया। इथे मी चाळणीलाही तेल लावले आहे, हातालाही तेल लावून घेतले आहे आणि त्याला उभट आकार देऊन घेतला आहे। एकीकडे पाणी गरम करून ठेवले आहे, त्यावरती चाळण ठेवूया आणि 15 मिनिटं वाफवून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। वड्या थंड करून घेऊया। हे पाय अशा कट करून घ्यायच्या आहेत। एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये वड्या सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घेऊया। तयार आहेत एकदम खुसखुशीत कोथिंबीर वडी।